चालला होता, माणसाला विसरलेली होती. लोक सेवाभावी लोक रस्त्यावर उतरून आपला जीव धोक्यात घालून आपण त्या पद्धतीनं लोक वाचवायचा प्रयत्न करत होते. त्याला 2 टाइमचं खायला देत होते. देश पूर्ण मानवतेच्या आधारावर उभा झाला. पण एकीकडे नरेंद्र मोदीजी ज्या वॅक्सिनेशन ज्या 2 कंपन्या ज्या आणल्या त्या लोकांनी, त्यांनी कशा याला तर जागतिक पातळीवरून लोकांची डिमांड होती की आम्ही तुमच्या देशाला वॅक्सिनेशन देतो. पण यांनी शोधून 2 वॅक्सिनेशन कंपन्या आणल्या. त्यांच्याकडून पण या लोकांनी फंड गोळा केलेला आहे. एकीकडे लोक म्हणतात आहे, एकीकडे लोक म्हणत असताना सुद्धा त्या कंपन्यांकडून सुद्धा यांनी आपला पाठी चंदा जमा केलेला आहे. याच्यापेक्षा मोठं बाब काय होऊ शकतं. मला आठवत होतं की महाराष्ट्रामध्ये जेव्हा आघाडीचं सरकार होतं, त्या आघाडीच्या सरकारच्या वेळेस हे कोरोनाचा प्रकार त्या काळात चालला होता. आपण रेमडेसिवीर इंजेक्शन ते अत्यावश्यक असं, कारण की ते ठरवायचे कुठली औषध द्यायची काय द्यायची. आता मोदी साहेब डॉक्टर पण आहेत, त्याच्यामुळे त्यांचे जे काय असेल त्यांनी जे काही ठरवून दिलेलं होतं त्याच्याच आधारावर औषधी द्यायची. रेमडेसिवीर इंजेक्शन घेतलंच पाहिजे. आणि त्या आधारावर रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारे गुजराती व्यापारी या राज्यामध्ये ट्रकनं काळा बाजार करत होते. जो इंजेक्शन मुश्किलनं 150-200 रुपयाचं इंजेक्शन लोक 50-50 हजार रुपयाला घेत होते. आणि गुजरातचा व्यापारी काळा बाजार करत होता. त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि ते प्रवीण दरेकर हे दोघे जण रात्री 2 वाजता 2 पोलीस स्टेशन मध्ये त्या काळा बाजार करणाऱ्या गुजराती व्यापाऱ्याला ते सोडवायसाठी गेले. पूर्ण देश तमाशा पाहत होता. आखरी हे काय म्हणजे मेलेल्याच्या टळूवर लोणी खाण्याची प्रथा जी भाजपने आणि राज्यकर्त्यांनी सुरू केलेली आहे, त्याची मानसिकता जी काय होती ती आता आपल्याला या इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की ही जी काही परिस्थिती आज देशामध्ये निर्माण केलेली आहे, या देशामध्ये ना शेतकरी सुखी आहे, या देशामध्ये ना महिला सुखी आहे. महिलांवर अत्याचाराचं हे प्रकरण आता साबणच झालं. आपण ज्या शहरात आहोत त्या शहरामध्ये आरोग्य व्यवस्थेचे 3-3 आवाज लोक सरळ जातात, त्यांनी आडवे होऊन निघतात. अशी परिस्थिती या ठाणे शहरामध्ये. सगळ्यात मोठं गुंडाइझम या ठाण्यामध्ये आहे. पोलिसांना तर आता आदेशाचंच पालन करायचं. कोणी गेलंय अन्याय करणारा माणूस, अन्याय झालेला माणूस ते पोलीस स्टेशन मध्ये, त्याला न्याय मिळत नाही. तिकडून फोन आला तरच त्याचं काम होईल, तर न्याय होणार नाही. अशा पद्धतीची परिस्थिती आज ठाणे शहरामध्ये आहे. आज इथं म्हणजे खऱ्या अर्थानं जनतेमध्ये मोठा उद्रेक आहे. आणि ही जी काही परिस्थिती आपण आज पाहतो आहे की ह्या परिस्थितीला आपल्या सगळ्यांनीच आता एकत्रित लढण्याची भूमिका आता लोकांनी घेतलेली आहे. आणि राहुल गांधीजीच हे यांचं नेतृत्व करू शकतात हा विश्वास 6000 किलोमीटर मणिपूर ते मुंबई आणि दक्षिणेमधून काश्मीर ते कन्याकुमारी ते काश्मीर अशी 4000 किलोमीटरची यात्रा, अशा जवळपास 10,000 किलोमीटर दक्षिण उत्तर आणि पूर्व पश्चिम या यात्रेचा समारोप आज संध्याकाळपर्यंत होती आहे. म्हणजे एवढं त्यागाची आणि समर्पणाची भूमिका आजच्या युगामध्ये कुठल्या नेत्यामध्ये असेल तर फक्त राहुल गांधीमध्ये आहे. आणि राहुल गांधीजींनी या देशातल्या लोकांचं दुःख समजून घेतलंय. आणि म्हणून या 25 ज्या गॅरंटी आहेत त्या 25 गॅरंटीच्या माध्यमातून लोकांचं दुःख हरण करणं, त्याला मुख्य प्रवाहात आणणं, त्याला न्याय देणं, या सगळ्या भूमिका म्हणजे मग कामगारापासून तर आमच्या तरुणापासून तर महिलांपासून तर युवकापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत या सगळ्यांनाच समान न्याय देण्याची भूमिका जी आमच्या संविधानामध्ये आहे त्या सगळ्या गोष्टीची गॅरंटी याच्यामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला ताकदीनं एक परिवर्तनाची लहर पूर्ण देशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मी तुम्हाला आत्तापासून सांगतो की काळ्या दर्यावरची पांढरी रेष आहे. देशामध्ये सत्तेचं परिवर्तन होणार आणि इंडिया अलायन्सचं राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये देशात सरकार येणार हा विश्वास या देशाच्या जनतेमध्ये आहे. आणि त्याच पद्धतीचं चित्र आज सगळीकडे आहे. आणि महाभारतामध्ये द्रौपदीचा म्हणजे महिला शक्तीचा अपमान ज्या ज्यांनी केला त्यांना कधीच त्यांना स्थान मिळालं नाही. आणि हीच परिस्थिती आज पूर्ण याच्यामध्ये आहे. का नाही देशाचे प्रधानमंत्री मणिपूर बद्दल बोलत. आणि योगायोगानं भाजपचं राज्य ते सरकार बरखास्त करावं अशी मागणी त्या लोकांनी केली.
पण मणिपूरच्या बद्दलचा मत सुद्धा बोलायला तयार नाही. महागाईचं तर मत बोलतच नाही. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार त्या ठिकाणी चाललेला आणि यांनीच त्या पद्धतीचा वाद निर्माण केलेला आहे. पहिले कधीच त्या भागामध्ये या पद्धतीचा उद्रेक होत नव्हता. यांचं सरकार आल्यानंतर त्या भागात उद्रेक निर्माण केला आणि म्हणून आज आपण पाहतो की जसं तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रामध्ये मोदींनी मोठ्या प्रमाणात मोदीजी असतील किंवा अमित शहाजी असतील किंवा त्यांचे नड्डाजी असतील सगळ्यांचे दौरे वाढले. महाराष्ट्रातूनच सत्तेचं पतन नरेंद्र मोदींच्या सरकारचं होणार आहे तय झालेलं आहे. त्यामुळे त्यांचे दौरे इथं वाढलेले आहेत. हे यांचा प्रश्न यांचा हा बोला. आमच्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा तुम्ही हिशोब बघा. त्यांनी दिलेला आहे ना बँकेने. आमच्या जवळ ईडी नाही आहे, सीबीआय नाही, काही नाही. आम्ही काही कोणाला ठेके दिलेले नाही. तुम्ही गडकरीचं भाषण ऐकलं असेल लोकसभेतलं. त्याच्या मेगा इंटरनॅशनलचं ते उल्लेख करत होते की कशी कंपनी आहे, काय काय ठरवत आहे. तुम्ही कसं कंपन्यांचा सपोर्ट करता, कसा तो पैसा तिथं आला आणि बोगस कंपन्या जनाबजीने सांगितलं त्याप्रमाणे या हजारो कोटी रुपये त्यांना कसे मिळू शकले. कोई सप्लिमेंटरी नहीं प्लीज. हाँ मैडम. बघा काँग्रेसनी त्याच्यातली भूमिका मांडलेली आहे. देशामध्ये जिथे मग उत्तर प्रदेश असेल इव्हन राजस्थानमध्ये सुद्धा आमचं सरकार होतं तिथं झालं तरी राहुलजींनी त्या गोष्टीची निंदा केली. मुद्दा असा आहे की महिला कुठल्या असो आम्ही मातृशक्तीला मानणारी व्यवस्था आपल्या देशातली आहे आणि काँग्रेस ती गोष्ट मान्य करते. आमचं सरकार असेल आणि तिथं काही झालं तरी आमच्या सरकारमध्ये अनेकदा मुख्यमंत्री बदलवून टाकले. एखादी चूक झाली तर तुम्ही बघा ना आता आमचं काय नाही त्यांना ठेवायचंच आहे. ते चांगलं करतात असं त्यांना वाटतं आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेसची भूमिका आणि म्हणून आम्ही आता तुम्हाला बघा या स्त्री शक्तीच्या बद्दलचे 5 आम्ही जे मुद्दे दिलेले आहेत. या स्त्री शक्तीला सन्मानानं आणि स्त्री शक्तीची शक्ती पुन्हा ताकदीनं उभी व्हावी यासाठी आम्ही 5 त्यांच्यासाठी गॅरंटी दिलेली आहे. एक मिनट प्लीज. एक मिनट. मणिपुर के बारे में कुछ सवाल उठाया, मैं आपको जवाब दूंगा. 10 महीने हो गए हैं, सैकड़ों लोग मारे गए हैं, लाखों लोग विस्थापित हुए हैं. प्रधानमंत्री ने मणिपुर के बारे में अपनी चुप्पी नहीं तोड़ी है. मणिपुर नहीं गए हैं, मणिपुर के मुख्यमंत्री से उन्होंने बात नहीं की है. मणिपुर और मणिपुर के सांसद, मणिपुर के विधायकों से उन्होंने बात नहीं की है. मणिपुर के राजनीतिक दलों से बात नहीं की है. हमने संदेश खाली को लेकर हमने कड़ी निंदा की है. मैंने खुद कहा है कहीं पर किसी भी राज्य में महिलाओं पर अत्याचार होना दुर्भाग्यपूर्ण है और कड़ी सी कड़ी सजा देनी चाहिए जो गुनहगार है. पर मणिपुर के बारे में प्रधानमंत्री 10 महीने हुए हैं, मणिपुर के बारे में तो उन्होंने कुछ कहा भी नहीं और मणिपुर में गए ही नहीं. और जो मांग है मणिपुर के मुख्यमंत्री को बदलने की उस पर उन्होंने अपनी चुप्पी नहीं तोड़ी है. अभी यहाँ अमित शाह ने कहा है कि हमारे 303 सांसद है फिर भी हमें सिर्फ 6000 करोड़ मिले एक, और अगर सारी जानकारी सामने आ जाए तो विपक्ष चेहरा नहीं दिखा सकता. आपका क्या कहना है? मैंने अमित शाह गलती से भी सच नहीं बोल सकते अपने प्रधानमंत्री के माफी. उनका जवाब मैंने दिया है. मेरा जवाब पढ़िए. मेरा जवाब क्या है? एक, हमारे हाथ में सीबीआई नहीं है, हमारे हाथ में ईडी नहीं है, हमारे हाथ में इनकम टैक्स नहीं है, हमारे हाथ में कोई जांच की एजेंसी नहीं है. वो अमित शाह के हाथ में है. दूसरी बात, हम कॉन्ट्रैक्ट नहीं दे रहे हैं टनल के लिए. हम कॉन्ट्रैक्ट नहीं दे रहे हैं 6 लेन 8 लेन 10 लेन हाईवे के लिए. हम कॉन्ट्रैक्ट नहीं दे रहे हैं बड़े बड़े इरिगेशन प्रोजेक्ट के लिए. ये मोदी सरकार दे रही है, कांग्रेस पार्टी नहीं दे रही है. हाँ,
एक दो राज्य में हमारे सरकारें हैं, कॉन्ट्रैक्ट करते हैं, पर उनको साबित करना चाहिए कि क्या इलेक्ट्रल बॉन्ड और जो कॉन्ट्रैक्ट दिया गया है उनके बीच में क्या रिश्ता है। देखिए, वो जानकारी तो एसबीआई ने नहीं दिया। अभी सुप्रीम कोर्ट ने कल कहा है कि ईसीआई को हर एक बॉन्ड का नंबर देना चाहिए। जब वो नंबर दिया जाएगा, दूध का दूध, पानी का पानी साबित हो जाएगा। दूध का दूध, पानी का पानी। 6,000 करोड़ रुपया भारतीय जनता पार्टी को मिला है। ये बॉन्ड जनता पार्टी है, भारतीय जनता पार्टी नहीं है। इसमें ऐसी भी कंपनीज है जिनका पेड अप कैपिटल 5 करोड़ रुपीज है, लेकिन 250 करोड़ ऐसे कंपनियां हैं जिनका प्रॉफिट 20 करोड़ है और 400 करोड़ रुपया उन्होंने चंदा दिया है, पर एक कंपनी का नाम नहीं है। आपने देखा होगा, दुनिया देश भर की कंपनी का नाम है, पर एक कंपनी का नाम नहीं है। और उस कंपनी को कोई ईडी, सीबीआई और इनकम टैक्स देने की जरूरत नहीं, उस पर कोई कार्रवाई करने की जरूरत नहीं, क्योंकि वो तो मोदी की इन हाउस कंपनी है। उनमें से चंदा लेने की क्या सवाल है, वो तो इन हाउस कंपनी है। यात्रा, भारत जोड़ो न्याय यात्रा सीट के नजरिए से नहीं निकाला गया, चुनावी यात्रा नहीं, राजनीतिक यात्रा है। हम एक राजनीतिक पार्टी है, एनजीओ नहीं है, सन्यासियों का संगठन नहीं है। हम राजनीतिक पार्टी हैं। राजनीति में अनेक मकसद होते हैं। राजनीति में चुनाव लड़ना एक मकसद होता है, राजनीति में विचारधारा का मुकाबला करना एक मकसद होता है। भारत जोड़ो यात्रा, भारत जोड़ो न्याय यात्रा चुनावी यात्रा नहीं, वैचारिक यात्रा, विचारधारा की यात्रा है। और हमारे संगठन को बूस्टर डोज देने के लिए हमने बूस्टर डोज दिया भारत जोड़ो यात्रा के समय, और भारत जोड़ो न्याय यात्रा के समय भी मैं समझता हूं और मैं विश्वास के साथ कह सकता हूं, आज मैं कहूंगा, भारत जोड़ो यात्रा में और भारत जोड़ो न्याय यात्रा में महाराष्ट्र सबसे ऊपर के स्थान में है। जिस तरीके से हमारे संगठन ने काम किया है, जिस तरीके से पब्लिक का रेस्पॉन्स मिला है हमें भारत जोड़ो यात्रा के समय और आज पिछले कुछ दिनों में भारत जोड़ो न्याय यात्रा के समय, चुनाव हम जीतेंगे, चुनाव हम हारेंगे, वो वास्तविक है, पर मैं इसको चुनावी चश्मे से नहीं देखता हूँ, मैं इसको विचारधारा की चश्मे से देखता हूँ। कि अभी जो कांग्रेस की लीड जारी हुई है उसमें से राहुल गांधी की वायना से चुनाव लड़ेगी और सोनिया गांधी की राज्यसभा के लिए चुनाव चुनी गई है। तो गांधी फैमिली की जो ट्रेडिशनल सीटें थी अमेठी और रायबरेली, यहाँ से कांग्रेस गांधी फैमिली से कोई चुनाव लड़ेगा या कोई कांग्रेस के सामान्य कार्यकर्ता? ये इस प्रेस कॉन्फ्रेंस का विषय नहीं है। मैं सिर्फ आपको राहुल जी ने क्या जवाब दिया कल शाम को वही दोहरा। एक पत्रकार ने उनसे पूछा, क्या आप अमेठी से लड़ने वाले हैं कि नहीं, और राहुल जी ने जवाब दिया, मैं कांग्रेस का वफादार सिपाही हूं, जहां कहीं सीईसी मुझे कहता है लड़ने को, मैं वहां से लड़ूंगा। माइक शिफ्ट करो। I do not have the latest up-to-date information, but all leaders of India Janbandhan have been invited. All leaders of existing members and prospective members have also been invited. रमेश जी, जैसा कि कहा जा रहा है कि दबाव नहीं, आपका सवाल हो गया यार। एक पत्रकार एक सवाल, वन नेशन वन इलेक्शन, वन जर्नलिस्ट वन पार्टी वन वोट। अशा वेळेला सुप्रीम कोर्टाने सर्व शेअर कंपन्यांच्या माध्यमातून पत्रकारांनी गोष्ट विचारात घ्यावी। ठीक आहे,
एक मिनिट तुम्हाला नंतर शेअर करतो, तर तुमच्याशी नंतर शेअर करतो. मेगा इंजिनिअरिंग 15 तारखेला एक चेअरिंग मीटिंग नंतर सीट चेंज नहीं एक मिनट उसका मेगा इंजीनियरिंग के बारे में कल बहुत बड़े जो खुलासे हुए हैं, तेलंगाना में कांग्रेस की सरकार है, तो क्या कांग्रेस की सरकार तेलंगाना में मेगा इंजीनियरिंग की इंक्वायरी करेंगी, जांच करेगी या कुछ दबाव है? नहीं, हमें क्या जवाब है, हम लोग बिल्कुल हमारी सरकार करेगी. इनके पास पैसे कहाँ से आए, कैसे हुए, कितना पैसा जो अभी सामने आया है, इसलिए तो उसके नंबर जो डिक्लेयर करने के लिए बोली गई है सुप्रीम कोर्ट में, वो जब तक सामने नहीं आता तब तक अपने को कुछ नहीं कर सकते. सर इलेक्शन से पहले ये जो सवाल क्या आया था, कौन कौन पार्टियां आ रही है, मैं आपको जानकारी दूंगा कि कल की बैठक, कल की रैली के लिए प्रकाश अंबेडकर जी को भी निमंत्रण गया है, क्योंकि आपके मन में उन्हीं का सोच है, मैं जानता हूँ. प्रकाश अंबेडकर जी को भी निमंत्रण गया है और मेरे सीनियर साथी रमेश चंद्रा जी मुझे जानकारी दे रहे हैं कि वो आएंगे. सर इलेक्शन से पहले सर हाँ जी, सब चल रहा है. कुछ सीटें हमने डिक्लेयर कर दिया, कुछ सीटें अभी होगा. अभी आज इलेक्शन डिक्लेयर हो जाएगा, कल हमारी राहुल गांधी जी की यात्रा का समारोह बने होगा, उसके बाद फटाफट करेंगे. हम लोग बिल्कुल तैयार हैं, बिल्कुल है, वो हमारे साथ है. मी काल पण तुम्हाला सांगितलं की एकदम क्लिअर आहे की बसून याच्यावरती चर्चा करू. असं नाही म्हटलं, असं केव्हा म्हटलं, असं नाही म्हटलं. नाही आम्ही बोललोच नाही. आम्ही काल पण मी बोललो की प्रकाश आंबेडकर जी यांना जे पत्र दिलं होतं त्यांच्या विद्यालयाच्या मीटिंगचं आता राहुलजींच्या 17 तारखेला त्यांनी स्वीकारलेलं आहे, ते येणार आहे, असे पत्र त्यांना रिप्लाय आम्हाला आलेला आहे. आणि राहिलं जागा वाटपाचा विषय तर त्यांच्याशी बसून चर्चा अभी वो कोई प्रोग्राम नहीं. इलेक्शन से पहले हमेशा कम्युनल कार्ड खेला जाता है, मंदिर मस्जिद में लोगों को बांट दिया जाता है, इस पर कांग्रेस देखो हमारे यहाँ पे हमारा एक बाल भारती करके हम लोगों को एक लेसन था, उसमें आला. अभी बीजेपी का अभी बकरी खाने का समय आ गया है. अभी वो कोई चलेगा नहीं. लोग समझ गए, लोगों को पता है कि बीजेपी बार बार धन के आधार पर राजनीति करती है और मुद्दों से हटाती है. अब लोगों ने समझ लिया खेल इनका. इस बार उनको कहने दो, अब उसी में वो लोग फंसे.